आणि त्याच्या साईडला आहे उजव्या अंगाला क्वीन. क्वीन म्हणजे राणी. किंग आहे ज्याला तलवार असेल तलवारून फोडतोय. आणि क्वीन म्हणजे राणी फोडते आपले बाणाने. छाप छूप टाकत असत्या. आणि इकडं मागं सगळे हे वेगवेगळे आपलं आहेत गार्ड्स, म्हणजे आपण ह्यांना घेऊन अटॅक करू शकतोय. आता बघा इकडे सगळे पिक्का आहे. इकडं वर उभारला कसा पिक्का निवांत उभारलाय. त्यानंतर खाली आहे विजार्ड आहे, तो जाळ सोडत्याले डाव्या साईडला बघा इकडे. त्यानंतर ना ह्या इकडं आहे बॉम्ब घेऊन जात्याला, हा वॉल्कर नाही. त्यानंतर ना उजव्या साईडला बघा इकडे वर असं हे सेम आहे विजार्ड जायंट वगैरे. याचा विषय हार्ड आहे. या गेमचा विषय कसा आहे, गेम खेळायला सोपी आहे आणि व्यवस्थित निवांत. आता कोणतरी अटॅक करून गेला आहे बघा आमच्या, म्हणजे थोडक्यात काय चढून गेला आहे, लुटून बिटून गेला आहे. हे सगळे आता रिकवर व्हायला लागले. हे रिकवर होत आहे आता पुढला सगळा विषय आहे. आता येतोय बघा तो आला काय खरं नव्हे. मग आपल्याला रिप्ले पण बघावं येते, म्हणजे कुणी अटॅक केला आहे कसा कसा. तर आपण बघूया एक रिप्ले. हा बघा -70 ट्रॉफीज, 100% अटॅक केला आहे कोणतरी आपल्याला जे दिसते बघा. ती प्ले करूया, म्हणजे काय विषय आहे बाबा, नेमकं काय विषय केला आहे, कसा अटॅक केला आहे, काय केला आहे, कुठनं फोडलाय तोडलाय मोडलाय, कुठनं काय पहिला सैनिक सोडलाय, काय 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 सगळं दिसते या. मग आता हे बघा भावानं काय काय विषय केला या इकडनं ह्यानं सोडला आहे. पहिला सोडलाच ना बोलू ते वेगळं बघू, जरा विचार केला आहे आणि मग आता ह्यानं सोडला बघा. पहिला एकट्यानं सोडला ट्राय करते जाळ्यात, नंतर लगेच बदलून लगेच मग ते हे सोडले बघा. हे सगळं फक्त ए डिफेन्स फोडते पहिला, ड्रॅगन आणि बलून सगळ्या डिफेन्स पहिला फोडते, कुठला पण डिफेन्स असू दे. हे बघा हे बघा आपला इन्फोटर कसा करते विषय हार्ड. तर हे ह्यानं सोडला ह्याला मी डायरेक्ट इथे जाऊन बलून केला गेलं, ह्यानं लगेच सगळे बलून बरोबर टाउनवर फोडला एक्स्ट्रा झाला आहे. इकडे इन्फोटरनं आपलं डॅमेज केलेला, तर इकडे बलून भरपूर आहे. त्यानंतर हे बघा डायरेक्ट हे करतो, हे डायरेक्ट जाम करतो बघा इकडे. नावाला ड्रॅगन वगैरे विषय आहे. इकडनं लगेच बलून सगळं डिफेन्स होते. बलून कुठलाही बी असू द्या, बलून आणि हे फक्त डिफेन्स पहिला डिफेन्सचा डॅमेज करतो आणि त्यानंतर बाकीचं. त्यानंतर हे टाकलं बघा जाम केलं, ह्याला ब्लॉक केला आपल्या इन्फोटरवरला. त्यानंतर मग डायरेक्ट इकडून हा डिफेन्स फोडला. त्यानंतर हे बी डॅमेज करायला लागलं त्याला, तरी बी काय उपयोग होईना, तर हे बी जास्त आहे. इकडं वॉर्ड गार्डन बी इकडं आहे आणि इकडं आपलं हे ड्रॅगन्स जाळ सोडतात. तुझा बुक्काच काढला, ड्रॅगनला डॅमेज व्हायला लागला, डॅमेज केला व्यवस्थित. एक ड्रॅगन हा इकडे आणि इकडे किंग फोडायला लागला आहे. किंगला आता ह्यानं हे केलं, कुठली केलं किंगनं डॅमेज ड्रॅगन मेला. किंग अजूनही जिवंत आहे, किंगला कधी करलं पण नाही. अजून इकडे दोन ड्रॅगन वांड आहेत. ह्यांच्या चॅम्पियनने फोडला आणि 2 ड्रॅगन असल्यामुळे आता पळून बघा. डिफेन्स आपल्या सकाळी डॅमेज केलेला आहे, संपवलेला आहे, त्यांना काय उपयोग नाही. किंग अजून शिल्लक आहे, क्वीन तरी भाव मारला 100%. अशा तऱ्हेने हिनं आपला लूट मारून लुटलेला आहे आपल्याला. असे आहे आपण याचा बदला घेऊ शकतोय. बदला घेण्याचा आपण चान्स असते आपल्याला. इथं कलेक्ट करायचं सगळं, पण जर परत अटॅक करायचं म्हणजे ह्याच्यावर टॉर्नल इथे रिवेंज म्हणजे बदला इकडनं आपण घेऊ शकतो. म्हणजे कसं काय करायचं असते तरी पण आपण याला विजिट देऊन येऊया आणि आपल्याला आर्मी जर असेल तर आपण एक अटॅक करून येऊया. बघा आता आपल्याला कुठली आर्मी तयार आहे त्याच्यावर सगळं हे करायचं आहे. त्याचा आता ह्यो असा आहे टाउन हॉल. त्याचा पण टाउन हॉल आहे 13व्या लेवलचा.
इन्फिनो आहे 7 लेवल. आपल्याकडं हे आहे अंडरग्राऊंड जाते. नाव काय आता किंग आहे, हे आहे, हे सगळं आहे. आपण जाऊ शकतोय. ह्याचं ईगल कुठं आहे बघा, ते ईगल म्हणून एक असते, ते जर कुठं आहे बघूया थांबा पहिला. हां, ह्याला पहिला महत्त्वाचं फोडणं गरजेचं आहे, आणि हे जास्त डॅमेज करते. हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. पण बरोबर एका साईडनं सगळं सोडायचं. हे 50 काय होईल ते होईल, किती होतील ते होतील आपले. पूर्ण एका साईडने आपण सगळं सोडलेलं आहे. इकडनं आपण लगेच हे सोडलेलं आहे, लगेच विदाउट पण आपण हे पावरसाठी टाकायचं. सगळं पावर वाढतो चालू. नंतर इकडे आपण लगेच लक्ष द्यायचं. क्वीनसाठी इथं आपल्याकडे डॅमेज होणार आहे, तर आपण एक टाकायचं इथं आपले पावर वाढण्यासाठी. इथे परत पावर वाढवले आपण सगळ्यांनी मिळून. परत इकडनं आपले येत आहेत सगळीकडे, तर ह्यांची सगळ्यांची पावर वाढायला पाहिजे. आपलं इथं असं क्वीन आपल्या फोडलेल्या सगळ्यांना इकडे सगळं डॅमेज, सगळ्यांना बऱ्यापैकी सगळे डॅमेज झालेलं आहे इकडे. पण काय खरं नाही, क्वीन मिस्टेक करू शकतो. 45% झालेला आहे, पण आपल्याला जर बाकीचं असतं, हा पण वर हारलेला आहे, म्हणजे -12 गेलेला आहे. जर हा इकडनं जर दुसरं जर व्यवस्थित जर आपल्याकडे आर्बिट्रेज असती तर आपण गेलो असतो. परत आपल्याला इथं ट्रेन आर्मी करायला येते. हे बघा, परत आपण ह्याला रिव्हेंज घेऊ शकत नाही. अटॅक ब्लॉकमध्ये, डिफेन्स ब्लॉकमध्ये परत रिव्हेंज घेऊ शकतो. यांच्या वेगवेगळ्यांचा प्रत्येकाचा घेऊ शकतो, पण ट्रेन आर्मी व्यवस्थित पाहिजे. आर्मी ट्रेन करण्यासाठी हे इकडं आहे बघा. हे आपल्याला आता आपण ह्याने अटॅक केलेला आहे फक्त मायनरनं, म्हणजे अंडरग्राऊंड जाऊन हे करते. तर आपण बलून ट्रेन करू शकतो. बलून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बलून घेऊया. 9चा स्पेस हे करते बघा बलून. बलून घेऊया. त्यानंतर हे आहे लावा वन, डायरेक्ट जाऊन डिफेन्स करतो. ह्या 1-2 घेऊया. त्यानंतर आपण घेऊ शकतो परत हा ड्रॅगन किंवा हा इलेक्ट्रिक ड्रॅगन. हा ड्रॅगन घेऊया. 1 2 3 घेऊया, 4 घेऊया. त्यानंतर परत आपण घेऊ शकतोय एखादा लावा, आणि परत आपल्याला आणखीन काहीतरी आहे जे आपल्याला व्यवस्थित आणि एकदम फास्टमध्ये हे होईल. त्यामुळे आपण वॉलकरिंग घेऊया. काहीतरी 7 वॉलकरिंग आपण घेतलेले आहेत, आणि इकडं आपण घ्यायचं आहे 3 ऑलरेडी आहेत. अजून आपण 22पर्यंत जाऊ शकतो. हा 3 घेतलेला आहेत. फास्टसाठी आपल्याला हे घेऊ शकतोय, आणि एक फ्रीजसाठी एक घेऊ शकतो, आणि परत एक फ्रीजसाठी घेऊ शकतो, आणि हा एक घेऊ शकतो. आणखीन एक म्हणून हा एक घेऊ शकतो. म्हणजे हा 2 आणि हा 3 असं आपलं टार्गेट होऊ शकते. नेक्स्ट आपल्याला जर काही करायचं असेल त्यावेळी. परत आपल्याला ऑलरेडी ट्रेन केलेले हा 47 मायनर 3 बलून. हा एकच बलून मोठा आहे जो डॅमेज करू शकतो. बिल्ड मशीनमध्ये बलूनच आपण घ्यायचा आहे, जेणेकरून ते पहिला डिफेन्स फोडतं. एअर डिफेन्स वगैरे काय असेल, सगळ्या डिफेन्स ज्या अपोजिट आपला आहे त्याचा जो डिफेन्स असतो
तो फोडण्यासाठी पहिला बलूनचाच उपयोग होतो. बलून घ्यायचा असं आपण सगळं करू शकतो. आणि ही आहे सगळी माहिती. इकडं आपले गेम्स असतात, हे प्लॅन गेम चालू झालेले आहेत. इकडं आपले हे टार्गेट असते, म्हणजे हे डिस्ट्रॉय 2 जेम्स माइन इन बिल्डर बॅटल. ही तर आपल्याला रिवॉर्ड मिळते. त्यानंतर मग क्लॅनमध्ये असते हे, त्यानंतर रिवॉर्ड असतील बघा. तर तुमचं पॉईंट 3000 झालं तर तुम्हाला ह्यातलं काही मिळू शकते, असा विषय असते. पण आपला क्लॅनच जरा असा अनएक्टिव्ह असल्यामुळे क्लॅन मेंबर काही खरं नाही. आणि हे आहे जेम्स. जर आपण हे रिमूव्ह केले, हे जर आपल्याला 25 जेम्स मिळणार. 6,537 जेम्स आहे यामध्ये. आता हे रिमूव्ह झाल्यानंतर इथं वाढणार बघा. 4 आपल्याकडे 5 हे आहेत बिल्डर, जे रिमूव्ह वगैरे करण्यासाठी असतात किंवा अपग्रेड करण्यासाठी. आता हे बघा असं जर करायचं आहे, हे अपग्रेड करण्यासाठी मला वापरतात. तर जेम्स बघा किती वाढतात, 25 जेम्स ते एक्स्ट्रा आहे वाढले. हे रिमूव्ह ट्रीज वगैरे, हे झाडे वगैरे घालवल्यानंतरनं परत आपल्याला मिळू शकते. म्हणजे काय काय जेम्स मिळतात, काहीदा पैसे मिळतात, काहीदा काहीच मिळत. आता पण विषय आहे याचा, पण विषय कच्चा आहे. त्यानंतरनं सगळं असं रिमूव्ह करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित होते. ट्रॉफीच्यात आपल्या 2721 ट्रॉफी आपल्याला आहेत सध्या. म्हणजे आपण कुठं आहे बघा, इथे काय ते आपल्याला 2721, 400 हा ब्रॉन्झ, 400 प्लस 800 सिल्वर, 1400 गोल्ड, 1000 क्रॅस्टल, 2600 मास्टर, 2 प्लसला मास्टर, आणि 3200 प्लसला चॅम्पियन. टायटन 4100 आहे. टार्गेट आपलं असणार आहे पुढं भरपूर मोठं, पण बघू आता काय काय होते. हळूहळू फक्त न जिंकता आपल्याला क्लॅन पण वाढवायचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला बघितलं पाहिजे. सगळं असं क्लिअर करून ठेवायचं. टाउन हॉल आपला आता 13 लेवल आहे. 0 म्हणजे टाउन हॉल 1 लेवलपासून मी आणलेला आहे. डिप्लोमाला असताना खेळायचो, त्यानंतर मध्ये बंद असायचं, मध्ये खेळायचो, कोरोनात खेळायचो, डिग्रीला चालू केलं खेळायचो. आत्ता बंद केलं तर परत चालू केलं आपल्या हाऊस म्हणून खेळायचो. या गेमसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी विषय दाखलत बॅक एका हाय आमचा एक कार्यकर्ता. त्याचा तुम्हाला क्लॅन दाखवतो. इथं क्लॅन आहे त्याचा क्लॅन बघा. इकडं प्रोफाईलमध्ये मी बी असेल इकडं माझ्याकडे. लोनवर्प म्हणजे त्याचा हे आहे, आयडिया आहे. प्रोफाईलमध्ये बघू त्याच्या आहे बघा त्याचा क्लॅन. त्याचं हे आहे व्ह्यू क्लॅन. तो 13 नंबरला छत्रपती क्लॅनला जॉईंट आहे तो सध्या. त्यांचा क्लॅन बघू थांबा पहिला. त्यांच्या क्लॅनमध्ये बघा 939 को लीडर आहे. 2 नंबरला आहे. 737 आहेत भावाच्या आमच्या. आणि क्लॅन त्याचा आहे हा. त्यानंतरनं त्याचे तुम्हाला हे दाखवतो थांबा. त्याच्या आमच्यातलं पण ह्यो 1 नंबर आहे. 4091 आहे त्याचा. आमच्याकडे जो आहे त्याचे राजकारण कार्यकर्ता त्याचा व्हिजिट करूया आपण. आपल्याला त्याच्या टाउन हॉलला व्हिजिट करूया. बेस असते हा टाउन हॉल जो असते आपला, तो बेस असते. त्या बेसला आपण व्हिजिट करायला येतं. बघू दादा बेस किती लेवलचा काय आहे विषय. 4000 भावाचे आहेत. ट्रॉफी गेलं टाउन हॉल 12 आहे बघा. सगळं त्यांनी मॅक्स वगैरे बऱ्यापैकी केलेलं आहे. इकडं कधी पण आपण टाउन हॉल आपला निष्ठा पळवायचा नाही. सगळं डिफेन्स वगैरे सगळं मॅक्स करत जायचं. ज्या टाउन हॉलला जे आहे ते सगळं मॅक्स करायचं लेवल आणि मग पुढं जायचं. त्यातून आपलं डिफेन्स पण नंतर आपल्याला अटॅकचं बी बरं पडते. आणि हा आहे लोनवॉकचा बेस. विजिट करूया भावाला. विजिट केल्यामुळं भावाचा बेस बघा कसा. भावानं काही विषय हार्ड केला होता.
13 लेवलला 4 स्टार्स आहेत. पूर्ण हा मॅक्स असेल मला वाटते. हे बघा सगळं मॅक्स असणार आहे लॅबोरेटरी. आता खूप वर्ष झाले ना बंद केलं खेळायचं. पहिल्यांदा आमचा हे काय करता एवढा खेळ भावानं सेमिस्टर ऑल बॅक ठेवलेली ह्यासाठी. नुसतं उठलं की गेम हे आणि दुसरी एक गेम होती त्याला. सकाळ संध्याकाळ दुपार लेक्चरला ते नुसता गेम खेळायचा. नाद वेगळा होता भावाचा. विषय झाड. बघा की आर्मी ट्रेनिंग तर बघा नुसता एअर डिफेन्स तुम्हाला बघायचं ह्याचा बघायचा. आता बेकार एअर डिफेन्स करते. एअर डिफेन्स बी आणि एअर अटॅक बी. एअर अटॅक तर काय बघायचं नको. तोड नाही भावा तोड. नुसतं हॅवेतनं बलून सोड ड्रॅगन सोड कुठं हे सोड ते ड्रॅगन इलेक्ट्रिक ड्रॅगन सोड म्हणजेच कुठं वेगळा बारका ड्रॅगन सोड तोपर्यंत खालनं कुठं हे सोड वॉलकरी सोड असं करते आणि अटॅक करते. आपण याला क्लायंटला आपला इन्व्हाइट करूया परत आणि येते का बघूया. ॲक्टिव्ह झालं तर झाला मेंबर नाही तर नाही. मग तर हा आहे आपला बेस आणि आपला बेस पण आहे बघा 13व्या लेवल आहे पण 2 स्टार आहे. आणि भावाचा आपल्या त्या इथे 4 स्टार आहे. आपण करायचं हळूहळू सगळं टाकायचं अपग्रेडला. बाकीचं काय अपग्रेड करायचं आणि करून टाकायचं. हे असं आहे बघा. यातलं आपण काय अपग्रेड सुद्धा आता हे जायंट बॉम्ब आहेत 4 हे छोटं आहेत. हे आपण अपग्रेड करू शकतो. 25 लाख गोल्डसाठी आहे. 2 जण अपग्रेडला तर आपण टाकलं झाला आता अपग्रेडसाठी. असं हे टाकायचं असते. ब्लॅक स्मिथ म्हणून आहे. हेच इम्प्रूव्ह काय हे बघा हे अपग्रेड असं हे 5 दिवसासाठी आहे. स्टोरेज कॅपॅसिटी हे आहे याचा. तर अजून काय आपण टाकू शकतो बघा. ग्रॅन वॉर्डन टाकू शकते. आर्मी कॅम्प आहेत. वॉल आहेत. परत जॉईंट बॅम अजून एक टाकू शकतो आपण इकडं. तर आपण असं टाकायचं असते सगळं. त्यानंतर इकडून पण आपल्याला बघते रिसर्चमध्ये आपली ट्रेनिंग आर्मीची आहे ह्याला ट्रेन करायचं असते म्हणजे अपग्रेड करायचं असते. आपलं मॅक्स झालेलं आहे लेवल 12 झालेलं आहे आपले बदलून. त्यानंतर आपल्याला जर हे वाढवायचं असेल ह्यांची लेवल आर्मीची तर ह्याचे आपल्याला लॅबोरेटरीची लेवल अपग्रेड करायची. आणि हे लॅबोरेटरी अपग्रेड करण्यासाठी आपल्याला हा इथे काय बघा यू नीडेड टू अपग्रेड टाउन हॉल टू द लेवल 14. त्यानंतर म्हणजे जेव्हा टाउन हॉल आपला लेवल 14ला अपग्रेड होईल त्यावेळी तो आपल्याला पुढचा यातलं करायला येणार आहे. तोपर्यंत जे आपलं बाकीचे आहेत त्यांना आपण ट्रेन करू शकतो म्हणजे अपग्रेड करू शकतो. यामध्ये आता आपण जास्तीत यूज काय करतो आहे हे वॉलकरीनला वगैरे आपण करू शकतो अपग्रेड. पण आपल्याकडे एवढं हे नाही आहे. डार्क एलिक्सर एवढं नाही आपल्याकडं. ह्यातलं आपण काहीही करू शकतो. मग तोपर्यंत आपण इकडं पण बघू शकता. हे म्हणजे छोटं ड्रॅगन जरी असला हे 3 किंवा 4 नंबरला ह्याला पण आपण करू शकतो व्यवस्थित. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लहान जरी असले तर ह्याचा इफेक्ट भरपूर पडतो. डॅमेज बघा जाळ सोडते जाळ तोंडातनं नसतं जाळ तोंड उघडं सावकाश पेटवून काढते सगळ्यांना. हे सगळा विषय आहे. अजून आपले 3 हे आहेत बिल्डर निवांत झोपून आहेत. त्यांनी काही कामाला लावा पाहिजे तसं पर्याय नाही. आता हे इकडं आपल्याला ग्रँड वॉर्डन आपल्याला टाकू शकते पण नाही अजून. इकडं आपलं गोल्ड कलेक्ट करायचं स्टोरेजला भरलेलं. इकडं वाढलेलं आहे आपलं गोल्ड. पण इकडं पण असते आपल्या ट्रेजरीमध्ये गोल्ड असते. ट्रेजरीमध्ये गेल्यानंतर हे आहे हे कलेक्ट करू शकते. असं कलेक्ट केलं की ओके सगळे इकडे ट्रान्सफर होते. त्यानंतर आपण इकडनं हे 6 लाख तर नाही 60 लाख 60 लाखाला हे आपले कॅनॉन म्हणजे हे आपण करू शकतो अपग्रेड. हे 3 दिवसात अपग्रेड होणार आहे. करून टाकू एकदा. आणि त्यानंतर 2 ड्रॅगन अजून आहेत. एक ब्लॅक स्मिथ करू शकतो वॉर्डन किंवा आर्मी कॅम्प एक वाढवू शकतो. आणि हे आहे डार्क बॅरिगेस्ट. हे केल्यानंतर
वेगवेगळे ट्रूप्स म्हणजे आपल्याला आता इथं आर्मी ट्रेनमध्ये केल्यानंतर ना काही जे असतात आपले सैनिक आपण घेऊ शकत नाही. इकडले कोणतेही एक जे असतात ना ते आपण घेऊ शकत नाही, कारण ते अजून अपग्रेड म्हणजे ते अनलॉक झाले नसते. फॉर एक्झाम्पल इकडे आपण हे घेऊ शकत नाही. ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे, लेवल 10 वॅगन स्टिक वायर हे आपल्याला लेवल 10ला पाहिजे. ते आपण करण्यासाठी ना ते आपल्याला जर पाहिजे असेल, ते करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला हे करावं लागतं. त्यासाठी आपण हे करू शकते, ह्याला आपण अपग्रेड करू शकते. 11 लाखाला हे होऊन जाऊ दे, काही विषय नाही आपल्याला. आणि एक आपण जो असणार आहे कोण येऊ आपला बिल्डर रिकामा ठेवण्यात तसाच, कारण त्याचा उपयोग नंतर आपल्याला होणार आहे. अशा तऱ्हेने हे COCचं बेसिक गोष्टी आहेत आणि खेळायला खूप मजा येते भावांनो. विषय हा एकदा बसली उठू वाटत नाही. त्याला ह्या वेगवेगळ्या असतात. जसं पुढं जायला आपण प्रत्येक गोष्टी आता सांगत जाईल. विषय हार्ड आणि पहिल्यापासून जर तुम्ही खेळ चालू केला म्हणजे असं कोणाचा एकल्याने घ्यायचा नाही, वापरा ID वगैरे आणि म्हणतो मी खेळतो तर मजा नाही. पहिल्यापासून बेसिकपासून ज्यावेळी तुम्ही शिकत जाल किंवा तुमचा टाउनर हळूहळू मोठा होत जाईल किंवा ह्या वॉल्स आहेत हा अपग्रेड होत जातील, डिफेन्स आपला अपग्रेड होत जाईल. त्यानंतर जसं क्लिअर करून तुम्ही बाकीच्या गोष्टी करत जावाल. नंतर इकडनं आपले जे ट्रूप्स आहेत म्हणजे हे सैनिक आहेत, हे ज्यावेळी तुमचं ट्रेन किंवा अपग्रेड होत जातील किंवा जेव्हा ते अनलॉक होत जातील त्यावेळी तुम्हाला खूप भारी वाटणार आहे. कसं यूज करायचं सगळी माहिती आहे. त्यानंतरनं हे काय विषय असते, कोणाचे पॉवर कसे आहे, कोण कसं वर्क करते, कोण कसा डिफेन्स करते, कुणाचा कुठं उपयोग होते, म्हणजे एअर अटॅक्स म्हणजे काय सगळ्या गोष्टी आपण या शिकणार आहोत. म्हणजे काय करायचं, नुसता बुक्का पाडायचा, राग आला की फोड की फोड, तोड की मोड ऐकायचं नाही कुणाचं. असे हे COC कॅश प्लॅन आहे. धन्यवाद. तर आपण आज पहिल्या दिवशी एवढे शिकूया आणि बास बऱ्या भावाने. COC भाग 1 मध्ये COC म्हणजे काय, क्लॅश नाही त्यासाठी म्हणजे काय, असे राज्य असते आणि या राज्य आपलं आहे हे आपण तयार करायचं आहे. हे पहिला लहान असते, याला अपग्रेड करायचं, असं मोठं करायचं असते. मग काय तर मोठं करून जे आपले सैनिक आहेत त्या सैनिकांनी घेऊन ट्रेन करून दुसऱ्या राज्यावर जायचं आणि तिथं लुटायचं. सुट्टी द्यायची नाही, इसकडे सगळ्यासनी एकाकडे बुक्का पडायचा. पण आपलं हे फक्त राज्य आहे, याला वाचवण्यासाठी सुद्धा सैनिक असतात. उदाहरणार्थ आता ह्या भिंती लेवल 12च्या भिंती लेवल 12च्या म्हणजे काय, 1 पासून 12 आत्ता आल्या इकडं बघा, हे 13पर्यंत आले. असं वाढवत जायचं असते. मग हे पैसे असतात, यांना आपली रँक वाढवायची असते भिंतींची. ते डिफेन्ससाठी बघा, म्हणजे वाचवण्यासाठी आपल्या राज्याला इकडं आहे आर्चर टावर, म्हणजे बाण मारते. ही जी माहिती बघा कशी आहे, त्याचा उपयोग कसा होते बघा. हे असं कुठलं बी आलं काय बी बाण मारू असते, बुक्का पडते, दिसते बारकं ते पण नाटक आहे. 17व्या लेवलला आहे बघा ते. त्यानंतर ना इकडं आहे ये लगेचच इन्फोर्नो टॉवर, ही जी माहिती बघा कसं आहे. असं लावा करते, लावा इसकट सुट्टी देत नाही, जाळूनच काढते असं. गावली आहे खरं नाही, 7व्या लेवल आहे माझं. त्यानंतर इकडं आहे बलून्स, हे आहेत सिंकिंग एअर माईन, म्हणजे एखादा एअर म्हणून डिफेन्स कोणते करायला लागला, म्हणजे अटॅक करायला लागला की त्याला डिफेन्स करायला हे असं डायरेक्ट उडते आणि फोडते. हे आहे मॉर्टरची माहिती बघा, असं आगीचं गोळं सोडते, आगीचं सुट्टी देत नाही. एक धाड सुट्टी देत नाही, असं एका फटक्यात 3 काढते नुसते आग. त्यानंतर ना इकडं आहे हे जॉईनो, हे काय बॉम्ब आहे डायरेक्ट नाही, हे असं लपवून ठेवल्यासारखं अचानकच फुटत्या ठाळ कोणतं आलं तर. त्यानंतर हे आहे हिडन टेल्सा म्हणजे हिडन नावातच तरी आहे, हिडन म्हणजे असं लपून असतो आणि अचानक असं उगवत त्यांनी करंट देते. 440चा करंट
डसायच पाहिजे. तर हे आपलं आहे मेन टाऊन हॉल 13व्या लेवलला आहे बघा. म्हणजे राजवाडा कसा असतो तसा आहे राजवाडा. ह्याला जर फोडला तर 1 स्टार फिक्स असतो आणि 50% जर अटॅक झाला तर 1 स्टार 2 स्टार आणि 100% अटॅक झाल्यावर 3 स्टार होता. असा विषय आहे. त्यानंतर अजून बघा डिफेन्ससाठी अजून आपल्याकडे इकडे हे आहे बॉम्ब टावर. बॉम्ब टावर म्हणजे काय, हे नुसतं बॉम्ब टाकलं असते धाड 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 असं बॉम्ब टाकायचं आणि थांबवलं. त्यानंतर इकडे आपण रातची आहे हे विजार्ड एक आहे बघा. हे आपण हे गेलं हे विजार्डमध्ये काय, विजार्डमध्ये बघा असे जाळ सोडत असते हातातनं जाळ सोडते, विषय नाही भावाचा. त्यानंतर इकडं बघा हे कॅनॉन म्हणजे काय तोफ. टोपण बघा असं गोळ करते धाड 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 गावते हाताला. एकच त्याला होल आहे धाड 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 सोडत असते. हे आपलं गोल्ड आहे. हे गोल्ड असं कलेक्ट करायचं. त्यानंतर इकडं हे इलिक्झर आहे हे असं गोळा करायचं. त्यानंतर हे बघा सगळ्यात जास्त डॅमेज करणार म्हणजे हे सगळ्याला डिपेंड्स ग्राउंडवर राहते. दिसलं की हे उचलते असं धाड 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 बॉम्ब लागते. डॅमेज भयानक. एक बॉम्ब पडला की जवळजवळ सप्तीस जरा कमी एक दुसरं धाड 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 हवेत उडते आणि असं धाड 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 बोक्काच करते एका जागेला सुट्टी देत नाही. त्यानंतर इकडं आहे एअर डिफेन्स म्हणजे जे हवेतनं अटॅक करते म्हणजे बलून्सनं असेल किंवा ड्रॅगन त्यासनंही प्रोटेक्ट करते त्यापासून. असा विषय आहे सगळा एकंदरीतपणे. हे पण इकडं आहे बघा काय आहे स्कॅट शॉट म्हणजे असं आलं की जाळ टाकायचं. हे मी एअरमध्ये करते बघा आणि ग्राउंडला बी करते, विषय नाही. त्यानंतर इकडं सगळ्या कलेक्ट करायचं आहे एलिचं स्टोरेज म्हणजे ह्यातून जे आपल्याला तयार होऊन मिळते हे कलेक्ट करणार आपण. ते कलेक्ट केलेलं ह्यामध्ये स्टोअर होणार. तसंच हे गोल्डचं आहे बघा. इकडे हे गोल्ड आहे. ही गोल्ड आपण ज्यावेळेस आहे हे कलेक्ट केल्यानंतर इकडे हे गोल्ड स्टोरेज आहे. इकडे स्टोअर होते असं आहे. त्यानंतर अजून एक आहे हे डार्क एलिक्झर. हे कलेक्ट करायचं. हे कलेक्ट केल्यानंतर हे जे स्टोअर होणार आहे ह्यासाठी डार्क एलिक्झरसाठी स्टोरेज आहे. थांबा बघूया कुठं आहे ते आता. येत आहे बघा हे असं आहे ते. त्यानंतर हा एक डिफेन्समध्ये आहे बघा एअर स्वीपर. ही जी माहिती बघा बलून वगैरे काहीतरी आले वाऱ्यानं ढकलते इकडे तिकडे. तसं समोर आलं की एअर प्रेशर टाकलं आहे ते बघा हे बघा असं आहे. ते वाऱ्यानं असं ढकललं आहे बघा प्रेशर विषय नाही ते निराळं काम त्याचं की. परत बाकी जे आहे तिथं असं हे तयार होते स्पेल फॅक्टरी म्हणजे स्पेल असतात आपल्या ह्या ते तयार होतात एनर्जीसाठी असतात त्या. नंतर आहे बॅरॅकेट्स म्हणजे ही माहिती बघा काय जे आपलं अटॅक करत आहे ट्रूप असते म्हणजे आपले सैनिक आहे त्यांना हे ट्रेन करते यामध्ये ट्रेन होतात. आणि इकडं ट्रेन झाल्यानंतर इकडं हे आपलं येतात शेकायला उभीला. हे बघा जाळ कसं आहे आर्मी कॅम्प पाहिजे असं गरम गरम होतं सुट्टी येत नाहीत. मग बिल्डर बघा आता ह्याला हलवतो बघा ते बिल्डर आमचा झोपला आहे कसा बघा हे बघा दाखवतो मग तुम्हाला. बिल्डर ह्याला जरा बिल्डरचं घर आहे बिल्डर हंट म्हणून उचलायचं आणि ठेवायचा. झोपलेला असते निवांत आपला झेडमध्ये झोपला बघा झोपलेला असते निवांत कामं काय धंदे खाऊन आपलं लोड झाले सगळी जरा कामाला लावाय पाहिजे. आणि असं पळवा लागले जरा इकडनं आणि हे असं उचलायचा टाकायचा आपल्याला हे असं सगळं आहे.
आणि असं इथनं सगळं असं हे रिमूव्ह करायचं म्हणजे बिल्डर्सनी काम मिळले त्यापासून आपल्याला जेम्स वगैरे काहीतरी मिळतील. जेम्स असतील बघा, सगळं गोळा करायचं असं आणि काढायचं. आणि हे सगळं असं गोळा करत करत सगळं करायचं असते. असं गोळा करायचं इलेक्झर वगैरे सगळं आधीमध्ये. ही आहे आपलं ब्लॅक स्मिथ, नवीन काहीतरी आहे, अनलॉक झालेलं आहे ते. त्यानंतर सगळं आपल्याला मिळत आहे. नंतर डार्क वॅरकेस्ट हे पण केलेलं आहे. ही लॅबोरेटरी, यामध्ये आपण बूस्ट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता किंवा काय आहे नाव बघा काय आहे, अपग्रेड बार्बिकेन म्हणजे काय, बार्बिकेन दुसरी नाही काय वेगळा, त्याला आपण अपग्रेड करू शकतो, म्हणजे पॉवर वाढवू शकतो. त्यानंतर हा बघा, हा कोण आहे, हा आहे बिल्डरसारखा आपले जायंट म्हणजे हा बिल्डर मोठा आणि काय येऊ, याचा विशेष वेगळा आहे. याचं वर्किंग कसं होते काय होते तुम्हाला दाखवतो, थांबा एक मिनिट. म्हणजे तू कसं ॲटॅक करते काय करते हे बघा. आता आहे बार्बियनचा अटॅक दाखवत नाही मला वाटते. ड्रॅगन इलेक्ट्रिक सरते असं लाईट सारखं. थोड्याच वेळात